सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मुरदगाव या गावातील एक काकू आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळामध्ये, आणि त्यांचे मिस्टर हे लहानोजी बाबांचे सेवेकरी होते. काकू जय गुरु. जय गुरु. लहानोजी बाबा, तुमचं नाव सांगा सर्वात आधी. माझं शालिनी हरिदास फडणवीस. मूळ गाव तुमचं हे इकडचं. बरं. माहेरचं? माहेरचं वायगाव निपाणी हे आहे. हो. निपाणी वायगाव. हो. तिथं राहायचो आम्ही. बरोबर. माझे वडील शिक्षक होते. अच्छा. आरवी वरून बोरगाव हातला म्हणून गाव आहे. हो हो आहे ना. हो. तिथं शिक्षक होते. बर. मग आम्ही भाड्याने तिथं राहायचो मायबाईच्या देवळामध्ये. बर. ते फक्त म्हणजे असे जे ब्राह्मण लोक होते हो त्यांनाच ठेवायचे ते भाड्याने. बरोबर. हो. तर आम्ही राहायचो तिथं. हो. माझी आई वडील, माझ्या बहिणी. हो. माझे तर तिथे मग काय प्रसंग घडले सांगा मायबाईच्या मंदिरात. मायबाईच्या त्या मायबाई तर हो गेल्याच होत्या. हो हो. मग त्या मायबाई होत्या त्या याच्यावर आलेल्या. अच्छा. त्या जागेवर. बर. त्या होत्या, एकट्या होत्या. त्यांचा भाचा होता तेव्हा त्यांच्याजवळ, दादा म्हणून होते ते. बर. ते गिरीधर वगैरे तेही होते. हो हो गिरीधर ते शिक्षक होते गाद्य विद्यालयाला. हो. बरोबर. ते दुसरीकडे राहायचे. हो. पण ते दादा आणि मायबाई दोघं जण फक्त तिथं राहत होते मायबाईच्या देवळामध्ये. हो. ते मायबाईच्या हाताखाली वगैरे असं कोणीच नव्हतं. हो. आम्हीच होतो. माझी मोठी बहीण, मी, बर. माझी आई. कोणतं असं लागलं सागलं हे ते करू लागायला वगैरे. तिथे ते फोटो लागलेला आहे मायबाईचा हो. त्या मंदिरात अजूनही लागलेला आहे. हो. मागच्या साईडनं आपण प्रदक्षिणा करतो का नाही, तिथे लागलाय फोटो. हो. त्याच्या तुम्ही मायबाई म्हणता की नाही दुसऱ्या, हो. त्यांचा लागलेला आहे त्या. बर. तिथं राहायचं आम्ही. मग वंदनीय राष्ट्रसंतांचा कसा संपर्क आला? तर ते मायबाईचा आपल्या ह्या हो काला वगैरे मायबाईचा ते हे कार्यक्रम होता कार्यक्रम होते. हो. तर तुकडोजी महाराज यायचे तिथं. हो. काला गिला त्यांचा काला वगैरे, काल्याचं कीर्तन वगैरे मी ऐकलंय स्वतः ऐकलाय. हो. आम्ही लहानच होतो, आम्हाला हो. काही समजत नव्हतं. बर. मग त्यांचं चहा पाणी अच्छा. असं त्यांना लागलं तिथलं. मग माझी आई समजा आम्ही करायचो. तुम्हाला ते भाग्य मिळालं करण्याचं. हो. अच्छा. आमच्या बाथरूम मध्ये वाटल्यास त्यांनी आंघोळही केली होती. हो काय? राष्ट्रसंतांनी, तुकडोजी महाराजांनी. हो. बर. आणि करायला होतोच. मग आम्ही त्यांना नाश्त्याला असं तसं येते. मायबाई मग आम्हालाच हे करायच्या, द्यायला घ्यायला याला त्याला बोलवायच्या वगैरे. कीर्तन वगैरे मी स्वतः ऐकलंय त्यांचं. सद्गुरू आडकोजी महाराजांच्या सद्गुरू असल्यामुळं, मायबाई असल्यामुळं ते राष्ट्रसंत सहजच तिथे यायचेच. बरोबर. त्यांना बोलवायचेच. हो. तेव्हा वाटल्यास बेलूरकर दादा वगैरे, तेव्हा तिथं नाही आठवत मला मायबाईच्या देवळात. त्यांचा संपर्क आला का मग बेलूरकर दादाचा, अत्रे दादाचा? तिथं नाही आला. नाही आला. कुठं आला? हा इथं आमच्या गावात. हो. बर. कसा काय संपर्क आला त्यांचा हे सांगा. मग हे आम्ही जायचो ना तिथं. हो. टाकरखेडला. हो. आमच्या इथे कार्यक्रम होत होता ना लहानोजी महाराजाचा. तुमचे मिस्टर त्याच्यात सक्रिय होते लहानोजी महाराजच्या कार्यक्रमात? हो. मग आम्ही त्यांना बोलवायचो. बेलूरकर दादाला. हो. बेलूरकर दादा, अत्रे बाबाजी. हो हो. ते लहान मंडळ भजनाचं, मोठं मंडळ हे ते आमच्या घरी पहिले म्हणजे आपल्याच घरी होता मुक्काम वगैरे त्यांचा. एवढं मोठं इथं सगळं टाकून द्यायचं. ते झोपायचे इथं. हो काय? हो. मुक्कामान राहायचे. मुक्कामाने राहायचे. 2-2 दिवस मुक्कामाने राहायचे. पायीचा काळ होता. पायदळचा काळ होता. हो. बरोबर. हो. मग इथं कार्यक्रम ते व्हायचे. बेलूर दादा वगैरे मग प्रवचन कीर्तन दादाच करायचे. अत्रे बाबाजी. हो. त्यांचं तर आमचा खूपच म्हणजे आमचा सगळ्यांचा चांगला जवळून संबंध आहे बेलूरकर दादाचा. तुमचे मिस्टर, त्यांचं नाव सांगा. हरिदास रामरावजी फडणवीस. अच्छा. तर त्यांना पूर्वीपासूनच ध्यास होता लहानोजी बाबाच्या दर्शन? हो. माझ्या लग्नाच्या आधीपासूनच. आणि ते सक्रिय राहायचे का कार्यक्रम करण्यातही? आता इथला समजा. इथला घेण्या. हो. असं का?
इथला 4-5 लोक आहे ना, ते सगळे मिळून करायचे. आणि आता परत की काय झालं, मध्यंतरी तुमच्या गावातलं थोडस मोडकळी चालू होतं म्हणजे हो, लोकं सांगून राहिले, आलं. पण आता पुन्हा सक्रिय झाले लोक, हो, तरुण आता पिढी झाली आणि सक्रिय, आता झालं. हो म्हणजे महाराजांनी जागृत केलं पुन्हा तुमचं हो गाव, हो असं म्हणायला काही हरकत नाही. हो हो. काकू, लहानोजी बाबांचा अनुभव प्रसंग सांगा. म्हणजे हे आमच्या घरचे हो. आणि हे करंदे सोनार काकाजी, बरं. हे गेले होते दर्शनाला. हो. त्या नोकरीसाठीच विचारपूस करायला. हो. तर लहानजी महाराज असे ते टोंगळीवर करूनही असे बसत होते हो ना. हो, बसत होते. असे बसले होते. हो, हो. नोकरीच विचारायचं होतं. हो. मग हार घेतला हो. आणि मग मनातल्या मनातच नुसते म्हणत का बाबा पहा, मला माझं जर काम व्हायचं असेल तर हार कुठं ना कुठं म्हणजे तुमच्या याच्यात गळ्यात म्हणा, कसा म्हणा, तो बरोबर पडला पाहिजे तुमच्या याच्यामध्ये. हो, हो. मनातल्या मनात हो. म्हणत गेले. तर मग असे ते तर एकदम काही जवळ तर येऊ देतच नव्हते. तर दुरूनच तो असा हार टाकला त्यांनी. तर तो हार पडला टोंगळ्यामध्ये बाबाच्या. हो. टोंगळ्यामध्ये पडल्याबरोबर महाराज म्हणे, जाणारे म्हणे तिथंच आहे म्हणे बापाच्या जागेवर जा. वा. हो, असं म्हणजे नोकरीचं सांगितलं. हो, पहा. जाणारे म्हणे तिथंच आहे म्हणे बापाच्या जागेवर जा, लागते तुले, असं होऊन जाईन तुझे काम, असं म्हटलं. अंतर्ज्ञानानं ओळखलं. हो, अच्छा. असं म्हटलं. मग तेव्हापासून मग त्यांची खूपच श्रद्धा वाढली, श्रद्धा सर्व्हिस लागली तशी. लागली. हो, मग पहा. तिथंच डेपोमध्येच आहे म्हणे. हो. तर मग डेपोतच लागले मग बरोबर वडिलाच्या आणि जागेवर. त्यांचा स्वर्गवास कधी झाला मग, यांचा, तुमच्या मिस्टरांचा? 2012 ला रिटायरमेंट. अच्छा. असं. तर काकू, तुम्हाला पहा, मुलाखती दरम्यान हा एक साक्षात्कार संत लहानोजी बाबांचा तुमच्या मिस्टरांनी सांगितलेला आहे. हो तो आठवला आणि फार चांगला साक्षात्कार आहे. हो, हा तर खराच आहे हो. बिलकुल. तुम्ही जो सांगितलेला साक्षात्कार आहे याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की जय.